श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेज सूप करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण. व्हेज सूप बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या घेतल्या त्या सगळ्या मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेल्या आहेत. फरसबी, गाजर, हिरवा कांदा, कोबी, सिमला मिरची, कॉर्न, हे आलं लसूण क्रश करून घालायचं आहे आपल्याला. हे कॉर्नफ्लॉवर. तर आता आपण सुरुवात करूया. हा टोप आहे तो मी गरम करून घेतलेला आहे. तर आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. जास्त तेल घालायचं नाही, आपल्याला सूप बनवायचं आहे ना. तर मी ऑलिव्ह ऑइल घालणार आहे. तुम्ही बटर किंवा साधं तेल कुठलंही तेल वापरलं तरी चालेल. तुम्ही तेल तापलेलं आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण थोडंसं क्रश करून घालायचं आहे. किंवा तुम्ही असं खिसणीने खिसून घ्या. क्रश केलेलं असेल तर क्रश करून घालू शकता. दोन्ही मिक्स. आलं पण खूप चांगलं असतं आपल्या शरीराला, पचनशक्ती चांगली होते. त्यात आपल्याला लसूण पण असं खिसून घालायचं आहे. लसणाचे तर खूपच फायदे आहेत. कच्चा लसूण रोज किंवा असं कापून बारीक कापून जर आपण खाल्ला कच्चा तर हाटला चांगलं असतं. त्या आलं क्रश करून घातलेले मी, भाजून पण झाले. आपल्याला यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालायची. थोडी आपल्याला लास्टला उकळताना घालायची. त्यामध्ये आपल्याला आता सिमला मिरची बारीक अशी कापलेली ती घालायची. गाजर एक बारीक चिरून घेतलेले ते घालायचे. म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला किती कमी जास्त घालायचे ते तुम्ही घालू शकता. अशा मध्ये हलवत घ्यायचं. फरसबी घालायची. असे मी 2-3 चमचे प्रत्येक भाज्या कापून बारीक घातलेले आहेत. कॉर्न, कोबी बारीक कापून घेतलेला आहे तो 2-3 चमचे मी घालणार आहे. बारीक कापायचं असं छान. फुल असं छान खूप सूप दिसते. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी 1.5 ग्लास पाणी घातलेले. तर चांगली उकळी येऊन द्यायची. मीठ घालूया. भाज्यांना शिजून द्यायचं आपण थोडा वेळ झाकण ठेवून. दोन ते 3 मिनिट आपण शिजून घेऊया. थोडेसे कॉर्न मी 2 चमचे घेऊन त्याचं पाणी थोडंसं घालून मीठ पेस्ट करून घेते. पाहू शकतात. तर छान उकळी येऊन शिजलेल्या आहे आपल्या भाज्या सगळ्या. पाहू शकता तुम्ही. ते आपण कॉर्नचं जे पेस्ट केली किंवा क्रश केले पाणी घालून ते आता आपण ह्यामध्ये घालूया थोडं. त्यात आपल्याला थोडं मिरी पावडर घालायची. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून थोडा घालायचा आहे आपल्याला. हे पाण्यात मिक्स करून कॉर्नफ्लॉवर मी घेतलेले आहे ते आता आपण घालूया ह्याच्यामध्ये. थोडासा घट्टपणा आणण्यासाठी घालायचं आपल्याला.
सूप आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही यामध्ये एक बटरसुद्धा घालू शकता. म्हणजे पात आपल्याला वरून घालायची हिरवीगार अशी. सूप आपलं रेडी झालेलं आहे. तर आपण सर्व करूया. सूप आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.